चला मग आज आपण साबुदाण्याची खिचडी बनवूया, पण माझ्या स्टाईलमध्ये. लेट्स गो. तर पहिलं कढई ठेवूया, त्याच्यात शेंगदाणे मस्त भाजून घेऊया. शेंगदाणे भाजता आहे तेवढपर्यंत मिरची अजून बटाटा मस्त कापून घेऊया बारीक. शेंगदाणे मस्त भाजून झालेले आहे. आता त्याला मिक्सरमध्ये लावून बारीक करून घेऊया. जास्त पण बारीक नका करू, माझ्याकडून जास्तच बारीक झाले. कढईमध्ये तेल टाकूया. तेल गरम झालं तर जिरे मोहरी टाका आणि त्याच्यानंतर मिरची टाका. मस्त फ्राय करा. ते मस्त रेड झालं तर बटाटा टाका. मीठ टाका म्हणजे बटाटा शिजेल. बारीक गॅस करून याच्यावरती झाकण ठेवा म्हणजे बटाटा शिजून जाईल. साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट मिक्स करा, याच्याने साबुदाणे चिटकत नाही. बटाटा मस्त शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण ते साबुदाणे टाकूया. मस्त मिक्स करूया. ती यम्मी दिसते ना साबुदाण्याची खिचडी. मम्माला पण खूप आवडली.